उद्धव ठाकरे हे सहकुटुंब सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत। उद्धव ठाकरेंसोबत रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित आहेत। तर काल उद्धव ठाकरेंनी राहुल गांधी यांची भेट घेतली होती, त्यानंतर आज उद्धव ठाकरे हे सहकुटुंब सोनिया गांधींच्या भेटीला निघाले। उद्धव ठाकरे हे खरं तर सध्या दिल्ली दौऱ्यावर आहेत आणि त्याच दौऱ्यादरम्यान ते आज सोनिया गांधींच्या भेटीसाठी सहकुटुंब निघालेले आहेत। प्रतिनिधी शिवाजी काळे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, अधिकची माहिती त्यांच्याकडून घेऊया। शिवाजी, आपण पाहतोय हा जो भेटींचा सिलसिला आहे उद्धव ठाकरेंचा तो सुरूच आहे। आता ते सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी निघालेले आहेत, आणखी कोणाची भेट होण्याची शक्यता आहे किंवा या भेटीमध्ये नेमकं काय चर्चा होण्याची शक्यता आहे? दिल्लीच्या सत्ता केंद्रापैकी एक सत्ता केंद्र उद्धव ठाकरे यांची राजधानी दिल्ली दौऱ्यानंतर सफदरजंग लेनवरील संजय राऊत यांचं घर झालं होतं। एक आहे 10 जनपद, एक आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं घर, दुसरं आहे 6 जनपद आणि चौथं म्हणून जर पाहिलं तर उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी थांबले होते ते 10 सफदरजंग लेनवरील 15 सफदरजंग लेन हा संजय राऊत यांचा बंगला। सध्या उद्धव ठाकरे आलेले आहेत 10 जनपद या सोनिया गांधी यांच्या घरी। काँग्रेस संसदीय दलाच्या अध्यक्ष आहेत आणि उद्धव ठाकरे यांच्या 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यातील हे शेवटचं पुष्प आहे आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे यांचा हा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय, कारण महाविकास आघाडीतील इंडिया आघाडीतील अनेक बडे नेते जे आहेत उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी आले होते आणि आता ही अत्यंत क्रुशियल आणि तितकीच महत्त्वाची कौटुंबिक सोबतच राजकीय भेट आहे। कारण उद्धव ठाकरे या ठिकाणी जे पोहोचलेले आहेत, आदित्य ठाकरे त्याचबरोबर रश्मी ठाकरे असे तिघही या सोनिया गांधी यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत। या अगोदर जी बैठक झाली होती ती मल्लिकार्जुन खरगे त्याचबरोबर राहुल गांधी यांच्यासोबत झाली होती। मात्र ठाकरे कुटुंब आणि गांधी कुटुंबाची ही जवळीक अत्यंत महत्त्वाची आहे आणि आज येणारे फोटोमधून त्यांच्यामधलं बॉन्डिंग आपल्याला समोर दिसणार आहे आणि हे बॉन्डिंगच विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि शिवसेना यांच्या दोघांमधील गणित आपल्याला समोर दिसणार आहे आणि हेच बॉन्डिंग जे आहे ते मुख्यमंत्री पदासाठी देखील महत्त्वाचं ठरेल। त्यामुळे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये काँग्रेस कोणाला पाठिंबा देते हे देखील महत्त्वाचं असणार आहे आणि कोणत्या पक्षाचा मुख्यमंत्री होतो हे देखील या सगळ्या याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळं आजची ही जी बैठक आहे ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि या बैठकीमध्ये नक्की कोणती चर्चा होती सोनिया गांधी यांच्यासोबत त्या दृष्टिकोनातून विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला चित्र पाहायला मिळणार आहे। अगदी खरं आहे शिवाजी, खरं तर या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते आणि या भेटीचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय आणि कसा परिणाम होतो हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सगळ्यात सविस्तर माहितीसाठी।